की एक रील होती ज्याच्यावर सध्या आता जी वडापाव गर्ल ट्रेंडिंग आहे तिचा टॅटू कोणीतरी काढलेला. म्हणजे मी काय वेगळं करू की ज्याच्याने लोक मला ओळखायला लागतील आणि ज्याच्याने मी पटकन बूम होऊ शकेल. की त्याने एक टॅटू बघितलेला आहे कोणाच्या हातावरती की मला तो तसा टॅटू हवा आहे आणि तिकडे चांगला आहे, पण तो त्याला चांगला वाटतो तर तुला चांगला वाटेल असंच नाही आहे. आपल्या बॉडीवरती पहिलेपासून टॅटूज असतात, ठीक आहे, फक्त टॅटू आर्टिस्ट हे ते विजिबल करतो. नॉलेज असणं आवश्यक आहे ना की डायरेक्टली तुम्ही उठा आणि कुठल्या पण टॅटू स्टुडिओमध्ये जाऊन असं. ऑफकोर्स जसे आपले आई वडील असतील त्यांच्या पण अंगावरती एक गोंधळ असं. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक असं असतं की आपल्या अंगावरती काही ना काहीतरी निशाणी असली पाहिजे जी मरेपर्यंत आपल्यासोबत असते आणि आपल्यासोबतच ती जाते. यार असं वाईल्डेस्ट टॅटू काय काढलंय तो त्यांनी बोलले की त्यांनी एका मुलीच्या प्रायव्हेट डॉल्फिन काढलेलं. स्टुडिओला एक क्लायंट आला होता ज्याला बमवरती मिकी माऊस काढायचा होता. ते बघून त्याच्या पार्टनरला ते तसं आवडत असेल, अजून वाईल्ड होत असतील ते बघून. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये आपल्या. आज आपल्या बरोबर आहेत दीपक तावडे. ताऊ, कसे आहात तुम्ही? मजेत. तर आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा असणार आहे कारण आज आपण यूथचा वन ऑफ द फेवरेट टॉपिक्स बद्दल बोलणार आहोत, जो थोडा आपल्या पॅरेंट्सचा न आवडणाराही असू शकतो, मराठी पॅरेंट्सचा, आणि पण तो खूप सुंदर असणार आहे. आज आपण टॅटूइंग ह्याबद्दल बोलणार आहोत, ह्याच्याबद्दल गोष्ट करणार आहोत. सर दीपक, सर्वात आधी मला तुमचं इंट्रोडक्शन करून द्या लोकांसाठी की तुम्ही काय करता आणि तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात. ओके, नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक तावडे आणि मी राहणार मुंबईचंच आहे. असं लहानपणापासून चित्रकलेची आवड असणारा मी, असं काही ठरवलं नव्हतं कधीच की मी म्हणजे असं या स्टेजला येऊन. मी ॲट प्रेझेंट वन ऑफ द बेस्ट टॅटू स्टुडिओमध्ये मी काम करतो. त्याचं नाव आहे क्रेयॉन्स टॅटू स्टुडिओ अंडर समीर पतंगी सर. आणि ऑफकोर्स लाईक जसं कॉमर्स स्ट्रीम होतं आणि त्यानंतर मी माझं जॉबसाठी ॲनिमेशन केलं होतं आणि ॲनिमेशन नंतर मग मी ॲनिमेटर म्हणून होतो जॉबसाठी, 2D ॲनिमेटर म्हणून. त्यानंतर हळूहळू ऑफकोर्स लाईक एक असतं एक माणसाची मेंटॅलिटी की त्यांना एक 9 to 5 जॉब करायचा नसतो, त्यांना एक तर बंधनात अडकल्यासारखं वाटत असतं. तसंच माझं काहीसं होतं. सो सायमल्टेनियसली मी टेम्पररी टॅटूज करायचो. बड्डे पार्टीजमध्ये जसे लहान मुलांच्या अंगावरती टेम्पररी टॅटूज होतात तसं. मग त्यानंतर हळूहळू मी ते स्ट्रीम चेंज, मी परमनंट टॅटूकडे वळलो. पहिले 3-4 वर्ष, 4-5 वर्ष मी फ्रीलान्सच करत होतो आणि त्यानंतर मग मला असं कोणाकडून तरी, माझ्याच एका मित्राकडून, टॅटू आर्टिस्ट मित्राकडून माहिती मिळाली समीर सरांबद्दल. मग मी त्यांच्याकडे अंडर ट्रेनिंग होतो 6 months आणि मग मी या फील्डमध्ये आता अराऊंड 15 वर्ष तरी मी काम करतो आहे परमनंट टॅटूजमध्ये. तर तुम्ही सर्वात आधी काढलेला टॅटू कोणता होता? जसं मी सांगितलं की मी जेव्हा फ्रीलान्स करत होतो तेव्हा ऑफकोर्स आपले मित्र मंडळी, भाऊ बहीण हेच आपल्या कामी येत असतात. त्यांच्या अंगावरती मी केलेले टॅटूज आहेत, अजून त्यांपर्यंत त्यांनी ठेवलेले आहेत. काही मी स्वतः कव्हरअप पण केलेले आहेत. तर आणि मी स्वतःच्या अंगावर पण स्वतः टॅटू केला होता मी स्वतःवर पण. कारण कधी कधी म्हणजे एक आपलं सोर्स ऑफ स्किन संपून जाते. एखाद्यावर एक टॅटू केल्यानंतर भावावरती एक केला, मित्रावरती एक केला, बहिणीवरती एक केला, मग त्याच्यानंतर ड्राय, मग ते स्वतःच्याच अंगावरती करणं एक ऑप्शन उरतं. आणि आपण स्वतःवरती ऑफकोर्स म्हणजे टॅटू आर्टिस्ट असं कुठे कंपल्शन नाही आहे की आपण टॅटू आर्टिस्ट म्हणून आपल्या स्वतःच्या अंगावरती केलं पाहिजे, बट स्किन नाही आहे तर पर्याय नाही आहे. राईट. आणि ते काइंड ऑफ स्पिरिच्युअलिझम मध्ये पण येतं ना. मोस्ट ऑफ सर्व जे टॅटू आर्टिस्ट असतात ते स्टार्ट त्यांच्या अंगावरून करतात, म्हणजे असं म्हणू शकतो. बट मी जेव्हा करिअर चालू केलं होतं, ऑफकोर्स म्हणजे जेव्हा माझ्या सरांनी करिअर चालू केलं होतं समीर सरांनी, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये कोण नव्हतं आणि म्हणजे आपल्या भारतीय कल्चरमध्ये टॅटू हा जास्त पूर्ण नवीन फील्ड होती ही. तर तेव्हा असं कोणीच नव्हतं. तर तेव्हा ते ऑलमोस्ट फर्स्टच होते, ठीक आहे. ते पण एक त्यांच्या सरांकडून शिकले, डॉक्टर कोयर म्हणून. आणि तसं तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पण एवढं काही टॅटूला असं क्रेज नव्हतं. आणि त्यावेळेस टॅटूज म्हणजे एक ट्रायबल टॅटूज किंवा बँड टॅटूज किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नावं, या व्यतिरिक्त काही नाही. असं काहीच नव्हतं नवीन काही.
तर हा म्हणजे म्हणू शकतो की तेव्हा असं खूप साऱ्या ट्रायबल टॅटूज अजून पण खूप साऱ्या लोकांनी ठेवलेत, बट ऑफकोर्स गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नावं कव्हर अप झाले, ते तर राहिले नाही. नाईस. पण एक सेकंड क्वेश्चन माझ्याकडे असा होता की जे आपण मराठी हाऊस होल्ड मधले लोक आहोत, जे आताची जी जनरेशन आहे, जे टॅटू ज्यांना काढायचे आहेत आणि ज्यांना ह्या कल्चर असं बघायचं आहे, तर जनरली आपल्याला पॅरेंट्स कडून एक हे येतं की नको काढू किंवा हायजेनिक नसतं, किंवा आपल्या इथे बघितलं गेलं तर आपल्या महाराष्ट्रात तर मोस्ट ऑफ टॅटू तर ते जत्रेत काढले जातात आणि ते खूप अनहायजेनिक पण असतात. म्हणजे तर त्याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे की कसं काय ते? आता पेरेंट्सच्या बाजूने बघायला गेलं तर जसं तू म्हटलास की जत्रेमध्ये काढलेलं बघितलेलं असतं, किंवा त्यांनी स्वतः पण ऑफकोर्स जसे आपले आई वडील असतील त्यांच्या पण अंगावरती एक गोंधळ असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक असं असतं की आपल्या अंगावरती काही ना काहीतरी निशाणी असली पाहिजे जी मरेपर्यंत आपल्यासोबत असते आणि आपल्यासोबतच ती जाते. हे एक फॅक्ट आहे, ठीक आहे. तर आता ते गोंधळ हा प्रकार आहे, आता हा टॅटूमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, आता तेव्हा एक सर्टन टाईप ऑफ डिझाईन्स असायच्या, जसं हातावर तुळस काढणे किंवा हे काही पॉईंट्स पण आहेत जे आपलं म्हणजे इंद्रिय जागृत करणं किंवा जसं काही आहे ते पण एक फॅक्टर आहे त्यामागे. ओके, जसं इकडे काढायचे किंवा बोटांवरती काढायचे, तर ते काही पॉईंट्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉईंट्स जे म्हणतात ते ॲग्रिवेट करणं, तो पण एक प्रकार होता त्यामागे, त्याच्यामागचं ते एक लॉजिक पण आहे. ओके, सोबतच तेव्हा असे काही डिझाईन्स नव्हते, तर त्यांनी ऑफकोर्स त्यांचे आई वडील किंवा त्यांचे कोण असतील पणजोबा जे काही असतील ते त्यांनी त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. पण आता त्याच्यानंतरचा भाग हा आहे जत्रेमधला. ओके, तर जत्रेमध्ये आता जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो, जेव्हा तुला अगदी पटपट कामं करायचे, तू एक टॅटू घेऊन नाही बसू शकत. तुला जर पैसे कमवायचे, तो एक अर्निंगकडे गेलेला भाग आहे. तुला पैसे कमवायचे, मग ते बॅटरीज, एव्हरेडीच्या बॅटरीज लावून ते मशीन बनवून आणि मग ते पोस्टर इंक्स वापरून टॅटू केलेले असतात. इंक पण लो क्वालिटीची असते. पोस्टर इंक जे आपण पेपरवरती जी तू लहानपणी ड्रॉइंग करायला घेतली, पोस्टर कलर ते. ओके, ते त्याच्याने टॅटू केलेले आहेत, ते मी बघितलेले सुद्धा आहे. तर ती एकच निडेल. आता तू हायजीन किती मेंटेन करणार आहेस बाहेर असं एन्व्हायरमेंटमध्ये? तर ते लोकांना त्यांचं फक्त पैसे कमवणं असतं. 20-30 रुपयामध्ये पण टॅटू बनतात. बरोबर. 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5. तसं त्यांना पैसे कमवण्याशी मतलब आहे, त्यांना हायजीनशी मतलब नाही आहे. बट ऑफकोर्स आता आपण एक सोफिस्टिकेटेड समाजात राहतो, तर आपण या गोष्टी सगळ्या बघतो आजकाल. ओके, जसं आता आपण एवढ्या मोठ्या पिरियडमधून गेलो कोरोनामधून, तर आपण किती हायजीन मेंटेन केली होती त्यावेळेस, आणि हा फॅक्टर तर खूपच त्याच्यानंतर खूपच हायजीन मेंटेनन्स आमचं खूप वाढलेलं आहे. तर ते पण एक फॅक्टर आहे की आई वडील सांगतात की हे हायजीन नाही आहे म्हणून करू नको. असं नाही आहे की चल ठीक आहे तू दुसऱ्या टॅटू स्टुडिओमध्ये जा, चांगल्या टॅटू स्टुडिओमध्ये जा, तिकडे हायजीन आहे म्हणून तू तिकडे टॅटू कर. बट एक मेंटॅलिटीच त्यांची तशी आहे की म्हणजे आपलं शरीर का खराब करून घ्यायचं. बरोबर. त्यांचं तो एक फॅक्टर असतो आई वडिलांचा की आपलं शरीर खराब करून नाही घ्यायचं आहे तू. त्याप्रमाणे त्या लोकांचं मेंटॅलिटी असतं. अदरवाईज तर असं, आणि एक मॉनिटरी फॅक्टर पण असतो. आता कुठलंही एक टॅटू काढायला एक चांगल्या टॅटू स्टुडिओमध्ये तुमचं सर्वसाधारणपणे एक 3,000 ते 5,000 रुपये तर मिनिमम टू मिनिमम कुठे नाही गेले. बरोबर. ओके, तर तेवढं एक मिडल क्लास फॅमिलीला थोडं, जसे आपले आई वडील पोटाला चिमटा काढून आपल्याला वाढवतात, तर ते 3-5,000 रुपये पण आपल्यासाठी तेवढे महत्वाचे असतात. लक्झरीचा भाग येतो ना थोडा. बरोबर, त्यांच्यासाठी. तर ते एक फॅक्टर असू शकतं त्याच्या मागे, मला असं वाटतं. राईट. तर सेकंड मला एक हा विचार होता की एक असामध्येही आताही असाही टाइम येतो की मोस्ट ऑफ लोक टॅटू, म्हणजे जे आपल्या जनरेशन मधले असतील किंवा की हे आत्ताच्या जनरेशन मधले असतील, जे टॅटूज काढतात बघून, म्हणजे मी ह्या मित्राचं बघितलं, हा चांगला वाटतं, मी काढून घेतो. आणि मी ह्याचं बघितलं, त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिहिलंय, मीही लिहिणार, आणि मग नंतर रेग्रेट करतात त्या डिझाईनला घेऊन, किंवा खूप इम्पल्सिव्ह डिसिजननी ते टॅटू बनवतात. जसं फॉर एक्झाम्पल आता असं एक ट्रेंड चालू आहे की फॅन्सचं टॅटू बनवणं, सॉरी आयडलचा, इन्फ्लुएन्सरचा टॅटू बनवणं. त्या दिवशी मी बघितलं की एक रील होती ज्याच्यावर सध्या आता जी वडापाव गर्ल ट्रेंडिंग आहे तिचा टॅटू कोणीतरी काढलेला. म्हणजे
लोक बनवत जात आहेत, तर त्यांच्यावर काय ओपिनियन, जे इम्पल्सिव्ह डिसिजन असे घेऊन लोक बनवतात? मला वाटतं हे जे आहे ना की आयडलचा टॅटू बनवणं किंवा काही काही लोक, ऑफकोर्स मी पण एक टॅटू केलेला आहे. ओके, तो मुलगा दिल्लीवरून आला होता. मी शाहरुख खानचा टॅटू केलेला आहे त्याच्या पाठीवरती. शाहरुख खानच्या बड्डेच्या अगोदर तो येऊन स्टुडिओला टॅटू करून गेला तो. आणि बड्डेच्या दिवशी तो मन्नतला जाऊन तिकडे थांबला आणि मग म्हणजे ते दाखवलं त्याने शर्ट काढून वगैरे वगैरे वगैरे. आता हा मी फॅन फॉलोईंग समजू शकतो. आपण पण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण, जसं मी पण एक टायमाला असं शाहरुखचा फॅन होतो की अरे शाहरुख खान हे ते. असं नाही की माझं काही विचार बदललेत, बट तरी पण एक फॅन फॅक्टर हा वेगळा असतो. बट आत्ताचं जे ट्रेंड आहे ना की कोणाचं तरी आयडलचा फेस टॅटू करून घेणं वगैरे, हे लवकर फेम व्हावं आपण, हा एक फॅक्टर मोठा असतो त्याच्यामध्ये. किंवा मी काय वेगळं करू, बरोबर, मी काय वेगळं करू की ज्याच्याने लोक मला ओळखायला लागतील आणि ज्याच्याने मी पटकन बूम होऊ शकेल. हा एक जो फॅक्टर आहे ना, जो तू रील बघितला आहे तो मी रील बघितलेला आहे. आणि तो व्यक्ती स्टुडिओला येऊन गेलेला आहे. हा का? तर त्याचं फक्त त्याला हवं असतं कंटेंट द्यायचंय त्याला. आता तो पण एक भाग निघालाय की टू गेटिंग फेमस लोक काहीही हे करतायत. हा, अदरवाईज जे इम्पल्सिव्ह डिसिजन जे आहे, ऑफकोर्स मी पण कधी कधी, मी स्वतः पण, माझं कधी असं मनीधनी नसताना पण मी कधीतरी स्टुडिओला गेलो आणि मला असं वाटलं मला टॅटू करायचं तर मी टॅटू करून टाकलं. मी असं विचार नाही केला. हां, बट मी असं नाही कुठली डिझाईन बनवणार आहे जी मला नंतर रिग्रेट होईल. आता हा फॅक्टर कुठे येतो, मेजरली इकडे जेव्हा आपण गोव्याला जातो किंवा आता लोक बालीला पण जातात, तिथे कसं आहे, मित्र गेलेत, मित्रमैत्रिणी गेलेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड गेलेत, तिथे टॅटू कल्चर हा खूप वेगळा आहे गोव्याचा. बेसिकली तिकडे संध्याकाळी 4-5 वाजता दुकानं चालू होतात टॅटूची आणि ते सकाळी 4-5 वाजेपर्यंत. ओके. मग तिथे लोक जसे बाहेर रात्री दारू पिल्यानंतर फिरतात. हां, आणि त्यांना असं सुचतं की अरे टॅटू स्टुडिओ मला दिसला आहे तर मी आता चला एक मी टॅटू करून घेतो. असे कितीतरी क्लायंट झालेले ज्यांना गोव्यावरून टॅटू करून आणि नंतर आम्हाला येऊन सांगतात की अरे हा टॅटूची फिनिशिंग नाही आहे आणि मी हा इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन बनवलेला आहे तर मला हा कव्हर अप करायचा आहे, किंवा मी एवढ्या कमी किमतीत बनवला होता पण त्याचं क्वालिटी चांगली नाही आहे वगैरे वगैरे. खूप सारे फॅक्टर्स असतात. तर हे लोकांना आता कळायला पाहिजे की पहिलं जसं मी म्हटलं मॉनिटरी इश्यू असतो. असं नाही की कोणतरी गोव्याला जायला अफोर्ड करू शकतो तर तो 3,000 रुपयाचा एक छोटा टॅटू अफोर्ड करू शकतो, मला असं वाटतं. पण त्याचा अर्थ असा नाही की असं नाही की तुम्ही 500 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगला मोठा टॅटू मिळालेला आहे आणि तुम्ही तेव्हा बोलले अरे वा वा छान आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे काय झालं माझ्यासोबत, असं नसावं असं मला वाटतं. लोक आता तेवढे तरी ज्ञानी असले पाहिजेत टॅटूबद्दल, कारण हा खूप एक चांगला करिअर ऑप्शन पण आहे. ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की गोव्याचे आर्टिस्ट कोणी ते लोक शिकले नसतील किंवा काय, बट आय डोंट नो, मला ते कोणाबद्दल काही भाष्य नाही करायचं आहे. बट तरी पण की तुम्ही जरा एक स्टडी करून, इवन मी असं पण नाही म्हणत आहे की आमच्याबद्दल स्टडी करा किंवा आमच्या टॅटू स्टुडिओला या, बट मी म्हणेन की ज्याच्याकडून तुम्ही टॅटू करताय त्याच्याबद्दलचं एक ज्ञान असणं आवश्यक आहे. फर्स्ट ऑफ ऑल डिझाईन, सेकंडली त्या आर्टिस्टचं काम, थर्डली पैसे तर तुम्हाला इथे पण द्यायचे आणि तिथे पण द्यायचेच आहेत, थोडे काय आणि जास्त काय. तर मला असं वाटतं ते थोडं जर लोकांनी त्याबद्दल जरा जास्त जागरूक झाले तर ते जरा बरं होईल त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकॉर्डिंग, कारण ही परमनंट गोष्ट आहे, लाईफ टाईम आहे. जर अगदीच कोणाला काढायचंच असेल तर त्याला लेझर पर्याय त्याशिवाय ऑप्शन नाही, आणि तिकडे तुम्ही कितीतरी पटीने जास्त पैसे घालवाल, जेवढं पेनफुल पण असतं. ऑफकोर्स पेनफुल पण असतं. तर एक सेम मी काल असं थोडं रेडिट स्क्रोल करत होतो तर त्याच्यावर मला एक स्टोरी होती जी अशीच एक इम्पल्सिव्ह डिसिजन्सची होती. तर एक मुलगा जो त्याच्या बेडवरून ही पोस्ट लिहित होता आणि त्याला आता बाहेर जाता येत नव्हतं लोकांना चेहरा दाखवण्यात. तर त्याचं असं होतं की ते लोक कुठेतरी असे गोवा किंवा बाली ह्या ठिकाणी गेले होते आणि त्या लोकांनी खूप पार्टी केली, हे केलं ते केलं, आणि मग माहिती नाही आउट ऑफ नोवर त्यांच्या डोक्यात एक विचार आला की लेट्स डू अ टॅटू. तर ते लोक गेले एका टॅटू स्टुडिओमध्ये आणि तिथे त्यांनी काढलं आणि त्यांनी त्याच्या फोरहेडवर, त्या कपाळावर त्यांनी स्वतःचं नाव काढलं आणि त्याला माहितीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो येतोय परत घरी आणि त्याला थोडं पेन वगैरे जाणवलं, त्यांनी ब्रश वगैरे करायला गेला तेव्हा त्याला माहिती पडलं अरे टॅटू इथे आलाय.
आणि आता तो 4 दिवसापासून त्याच हॉटेल रूम मध्ये आहे. त्याला बाहेर जायची पण लाज वाटते. त्याला माहिती नाही की तो आता त्याच्या पॅरेंट्सना काय बोलेल, त्याच्या बॉसला काय बोलेल. सो त्याची एक स्टोरी मी वाचली होती. पण असं काही तुमच्या बरोबर झालंय का की जेव्हा तुम्ही असं एक कव्हर अप टॅटू केला असेल आणि तो वाईट किंवा असं इम्पल्सिव्ह डिसिजन त्यांनी बनवलं असेल? खूप वेळा असं काहीतरी क्रेझी स्टोरी सांगा. असं म्हणजे मी पर्टिक्युलर काही कुठल्या व्यक्तीबद्दल असं पर्सनबद्दल नाही सांगू शकत, बट कितीतरी वेळा असे टॅटू स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्यांनी, इथले पण मुंबईमधले, गोव्याचं वगैरे सोडून देत. काय एक पर्सन आला होता, तो नुकताच टॅटू करून आला होता आणि त्याच्या फ्रेंडसोबत आला होता. तो त्याचा फ्रेंड आमच्याकडून टॅटू करून घेत होता आणि तो स्वतःच्या टॅटूची एवढी तारीफ करत होता की म्हणजे काय काम केलं आहे, खूपच छान काम केलं आहे, आणि तो थकतच नव्हता. आणि काही महिन्यानंतर तोच व्यक्ती जो एवढं तारीफ करत होता त्या टॅटू आर्टिस्टची, तो आला आणि तो म्हटला की मला हे टचअप करून हवं आहे, कारण हे तेव्हा तसं वाटत होतं आणि आता हे तसं चांगलं काम नाही आहे. तर असं म्हणजे असं पण झालेलं आहे. आणि कारण आणि अजून पण एक किस्सा मला आठवतोय की जिकडे व्यवस्थित अगदी म्हणजे नशेत नसलेला व्यक्तीने टॅटू करून घेतलेला आहे कुठून तरी, ओके, आणि इकडे आल्यानंतर त्याला ते कव्हरअप किंवा तो रेक्टिफिकेशन करून हवा होता. बट माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही शुद्धीत आहात तर मग तुम्ही जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यावरती जसं आता तू पण आमच्याकडून टॅटू केलेलं आहेस, ओके, जेव्हा तुझ्या बॉडीवरती इम्प्रिंट लागते, ती सरळ आहे की नाही आहे, की ती छोटी आहे मोठी आहे, त्याचे लाईन्स कसे आहेत किंवा काय आहे, किंवा भले टॅटू झाल्यानंतर पण हे आपण बघू शकतो, असं नाही की आपण ते बघू नाही शकत आहे, ओके. तर ते रेक्टिफिकेशन करून घेणं हे मला असं वाटतं त्या टॅटू आर्टिस्टची जबाबदारी आहे आणि आपण ते करून त्याच्याकडून घेणं, कारण आपण त्याला त्या मोबदल्यात आपण काहीतरी पैसे देतो, काहीतरी गोष्ट देतो आपण, आणि ते आपल्या बॉडीवरती आपण त्याचा आर्ट घेऊन फिरतो. तर उद्या जर सपोज तू कुठे रेस्टॉरंटमध्ये गेलास आणि तुला जर ते जेवण आवडलं नाही तर तू ते जेवण मुकाट्याने नाही खाणार. तू त्यांना सांगणार की हे जेवण बरोबर नाही आहे, ह्याच्यामध्ये मीठ जास्त आहे, की ह्याच्यामध्ये मीठच नाही आहे, किंवा हे तिखट आहे, मी सांगितलं असं नव्हतं, बरोबर वगैरे वगैरे. बरोबर आहे, कारण आपण त्यांना पैसे पे करतोय. हे तर आपण एक टेम्पररी गोष्ट बोलतोय, पण बॉडीवरती टॅटू घेणं हे एक परमनंट गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी तशा नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं की लोकांनी तेवढं अजून जागृत व्हायला पाहिजे. जसं मी मगाशी पण म्हटलं की तुम्ही त्या टॅटू स्टुडिओबद्दल, त्या आर्टिस्टबद्दल तुम्ही जरा स्टडी केलं तर काही हे नाही आहे. म्हणून इवन गुगल रिव्ह्यू, आम्ही स्वतः पण गुगल रिव्ह्यू सांगतो लोकांना, आणि लोक हसत खेळत देतात, कारण त्यांना एक चांगली सर्व्हिस मिळते, त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं, त्यांना एक चांगला टॅटू मिळतो, ते जे काही पे करतात त्याच्याबद्दल. तर मला असं वाटतं की त्या गोष्टीचं नॉलेज असणं आवश्यक आहे, ना की डायरेक्टली तुम्ही उठा आणि कुठल्या पण टॅटू स्टुडिओमध्ये जाऊन असं टॅटू करून घ्या. आणि इवन जसं की जे तुम्हाला रिग्रेट होणार आहे, जसं आता आपल्या आयुष्यामध्ये काही खूप सारे प्रसंग घडतात, आपण त्या गोष्टींना आपण कुठेतरी आठवण आपल्याकडे असतेच सदैव, बट ती इन फॉर्म ऑफ टॅटू असणं पण काही काही लोकांना खूप जास्त प्रेफरेबल असतं. बरोबर. तर तसं करून घेणं म्हणजे, किंवा काही हॉबीज असतील किंवा काही पॅशन असेल आपलं अबाउट, किंवा जे काही असेल, अशा गोष्टी आपल्यावरती टॅटू असल्या पाहिजे जे आपण कधी रिग्रेट नाही करणार. जसं आता मी म्हणेन की आईवडिलांचं नाव हे तू कधीच रिग्रेट नाही करणार ते तुझ्या अंगावरती असेल तर, ठीक आहे, किंवा लग्न झालेलं असेल तर मुलांचं नाव कधीच रिग्रेट नाही करणार आपण आयुष्यामध्ये. तर अशा हे फक्त एक्झाम्पल्स झाले, बट मी जे सांगतोय, ठीक आहे, आईवडिलांवर पण राग असतो किंवा त्यांचं पण जे काय असेल ते पर्टिक्युलर त्यांचे फॅमिलीज इश्यूज आहेत, बट तरी पण मी एक फक्त एक्झाम्पल दिलं. हां, अदरवाईज गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नावं असणं असं मला ते नाही पटत ॲज इन कधी मला असं वाटतं ते केल्यानंतर जास्त नजर लागते आणि मग ते तिकडे तुटतं असं मला वाटतं. कारण आपल्याकडे उदाहरणं तर बरीच आहेत, म्हणजे फिल्मस्टार लोकांचं तर बरीच आहेत. बरोबर. माझा एक मित्र पण, त्याच्याबरोबर पण असं झालेलं की त्यांनी नाव काढून घेतलं, कारण 4-5 वर्ष चाललं होतं, आणि त्यांनी टॅटू केल्यावर त्यांचं मग नजर लागली. आता त्यांनी इथे काढलेलं म्हणून त्यांनी तो दोरे वगैरे लावतो असे खूप सारे घरच्यांपासून लपवण्यासाठी. पण तेच आहे, एक दुसरा एक पॉइंट येतो ना टॅटूइंगला घेऊन, की स्पिरिच्युअलिझम मध्ये पण याला खूप असं मांडतात. खूप लोक देवाचे टॅटू काढतात किंवा एक स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स पण आहे.
सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मला एक 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 नॉर्मल एक खूप ह्याला पण घेऊन खूप मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांचे. असं मला जेव्हा असं गणपतीचा टॅटू काढायचा होता आणि मी जेव्हा तुमच्याकडे आलेलो तेव्हा माझा एक असा डाऊट होता की लोक बोलतात की देवाचा टॅटू अंगावर नको, कारण मग आपण त्यांनी खूप अशा दुसऱ्या गोष्टी करतो आपण त्याच, तर नको. तर तेव्हा तुम्ही एक मला एक्झाम्पल दिलं होतं की देव तर आपल्यातच असतो ना, किंवा देव दुसऱ्या माणसात असतो आणि देव तर नेहमी सोबतच असतो, तर ते अंगावर असणं किंवा नसणं त्याच्यानी काय एवढा फरक नाही पडत. तर तेव्हा एक वेगळा एक अँगल ओपन झालेला म्हणजे थॉट्सचा. पण हा तुम्ही त्याबद्दल सांगा. तर आता कसं आहे, मी इवन रील पण काय काय बघतोय ना, तर रीलमध्ये पण आता मी असं पण बघतोय की लोक असं सांगतात की हे असे टॅटू नाही केले पाहिजेत, ठीक आहे. किंवा असे पण मी रील बघितलेले आहेत की तुम्ही ओमचे टॅटू करा किंवा तुम्ही काही अजून म्हणजे लोटस करा किंवा हँड्स ऑफ हमजा, हे काही डिझाईन्स आहेत त्या करा, ते तुम्हाला जास्त सुटेबल असतील. किंवा शिवाचं टॅटू नका करू किंवा हे असं. पण कन्सेप्ट कसं आहे की देवावरती श्रद्धा असणे हा एक माणसाचा एक बेसिक आहे. मी असं नाही म्हणत की सगळेच माणसं ठेवतात श्रद्धा, ठीक आहे. काही काही लोक नास्तिक असतात, काही काही लोक डेव्हिलला मानतात, काही काही लोक देवाला मानतात. ते आपापल्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा ही श्रद्धाच असते, कुठल्यावर व्यक्तीबल पण असेल, भले देवावर असेल किंवा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टीवरती असेल, कशावर पण असेल. मी असं नाही म्हणते की ते तुमच्या अंगावर असणं आवश्यकच आहे. बट जर तुम्हाला, जसं मी मगाशी पण म्हटलं की जे तुम्ही रिग्रेट नाही करणार ना आयुष्यभर, ते तुम्ही करा टॅटू, जर तुम्हाला वाटत असेल तर. ओके. त्याच्याने काही काही लोक लिंक्स लावतात, जसं मी सांगितलं की आत्ताच आपलं बोलणं झालं की कदाचित नजर लागते म्हणूनच त्यांचं ब्रेकअप होतं गर्लफ्रेंडचा टॅटू किंवा बॉयफ्रेंडच्या टॅटूचं नावाचं. तसंच असं नाही आहे की तो टॅटू केल्यामुळे आता आपल्या आयुष्यामध्ये काय खूप साऱ्या वाईट घटना घडायला लागल्यात किंवा खूप साऱ्या चांगल्या घटना घडायला लागल्यात. बरोबर. ते आपल्या मानण्यावरती आहे. आपण ते फक्त एक निमित्त देऊ शकतो की हां हे असं झाल्यामुळे. इवन आमच्याकडे एक क्रेयॉन टॅटूमध्ये स्टुडिओमध्ये कितीतरी लोक असे आले ज्यांनी खुद्द भटजींना विचारून की मी काय काढलं पाहिजे ते डिझाईन्स घेऊन येऊन टॅटू काढलेले आहेत लोकांनी. मग आता जर असं आहे तर मग कुठल्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवावा की ते काढलेलं बरोबर आहे की चांगलं आहे की वाईट आहे, की हा बाबा आपण काढलेच पाहिजे असं. तर हा कन्सेप्ट हे आपल्या मांडण्यावरती आहे. अगेन जसं तुला पण सांगितलं, देव असं आपण म्हणतो की आपल्यातच देव असतो. तर करायला आपण, जसं तुम्हाला सांगितलं मला राईट हातावर नाही काढायचं, मला लेफ्ट हातावर काढायचं आहे, तर मग आपले हात काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी करतच असतात. कोणी लेफ्टी असतील, कोणी राईटी असतील. तर चांगले काय कामं आणि वाईट काय कामं, आपण कामं तर करणारच आहोत, ते आपण थांबवू नाही शकत. पण त्याच्यासाठी आपण कुठलं तरी ते बॅरियर ठेवून मनामध्ये की अरे हा मी इकडे काढलं नाही पाहिजे होतं, मी इकडे काढलं पाहिजे होतं, हे मला ना जरा असं नसतं. आणि चांगले काम वाईट पण देवानीच दिले आहेत इन द एंड. सो मला असं काही वाटत नाही की म्हणजे ह्याबद्दल काही चुकीचं आहे. अगेन ते आपापलं श्रद्धा किंवा आपली काय म्हणतात त्याला एक प्रकारचं चहा असते, त्याच्यावरती डिपेंड. कारण मी त्यावेळी म्हणजे आताही माझे काही मित्र बोलतात तुला असं तू एक एनर्जी जागृत केली आहे हे जग. असं काही वाटत नाही, उलट चांगलं वाटतं असं की ते नेहमीच आपल्या बरोबर असतात देव. तर बस आता ह्याच्यावर आहे. इवन मला असं वाटतं की म्हणजे टॅटू काढणं हा प्रकार, जसं जेव्हा तू आलास तेव्हा तू मला प्लेसमेंट्स विचारले, तुझे काहीतरी वेगळी प्लेसमेंट होती आणि मी त्याच्यानंतर मी तुला काही प्लेसमेंट सजेस्ट केले. बट कसं असं की आपल्या बॉडीवरती, मला असं वाटतं आपल्या बॉडीवरती पहिलेपासून टॅटूज असतात, ठीक आहे. फक्त टॅटू आर्टिस्ट हे ते विजिबल करतो, ते इनविजिबल फॉर्ममध्ये असतात. आता तुझा टॅटू हा त्या पर्टिक्युलर ठिकाणीच का झाला, कारण तो ऑलरेडी तिकडेच होता. तू भले 10 वेगवेगळ्या पोझिशन विचार करून आला असेल, प्लेसमेंट विचार करून आला असेल, बट तो तिकडे का झाला, कारण तो ऑलरेडी तुझ्या बॉडीमध्ये तिकडेच होता. आधी खूप कन्फ्यूज होतो, पण ती पोझिशन तो खूप एकदम कॉन्फिडंट झालो की इधरही बनाना आहे. बरोबर. तर ह्याच्यावरून अजून एक क्वेश्चन येतो की प्लेसमेंट ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. जसं आपण बोललो की त्या माणसाने असं फोरहेडवर काढलं होतं, तर तसं न करता असे खूप प्लेसमेंट असतात. तर ते काय असतं, म्हणजे प्लेसमेंट खूप मोठा फॅक्टर आहे. जसं की जसं आपण एखादं घर सजवतोय, ओके,
तसंच टॅटूमध्ये पण आपण आपली बॉडी, याला बॉडी आर्ट असं म्हणतात, ठीक आहे, ते पण एक सजवणं झालं, बरोबर. जसं पिअर्सिंग पण एक आर्ट आहे, त्याच्यामध्ये आपण ब्युटी एनहान्स करतो. हे सगळे आता तुझ्या घरात आल्यानंतर तू खुर्चीमध्येच कुठेतरी ठेवली आहेस किंवा टेबल कुठेही ठेवले असं नसतं. त्याची एक प्लेसमेंट असते, त्याची एक जागा असते आणि ती तिथेच ठेवल्यानंतर तिकडेच चांगली वाटते, बरोबर. अगेन हे टेम्पररी गोष्टी आहेत, तू त्याची प्लेसमेंट चेंज करू शकतो, ही परमनंट गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये मेजर रोल कोणाचा येतो? एक क्लायंट असेल ना, त्याने जसं तुम्हाला कशी म्हटलंस की त्याने एक टॅटू बघितलेला आहे कोणाच्या हातावरती की मला तो तसा टॅटू हवा आहे आणि तिकडे चांगला आहे, पण तो त्याला चांगला वाटतो तर तुला चांगला वाटेल असंच नाही आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या डोक्यामध्ये तसं बसलेलं असतं, पण ही नैतिक जबाबदारी आहे टॅटू आर्टिस्टची की त्यांना गाईड केलं पाहिजे राईट वेमध्ये, की तुम्हाला ही साईज अप्रोप्रिएट वाटेल किंवा ही साईज नाही, छोटी साईज चालेल किंवा ही प्लेसमेंट नाही, तुम्ही इथे करा. भलेही त्या गोष्टीसाठी तुमचा एक तासभर जरी गेला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अगेन तुम्ही आयुष्यामध्ये पुढे रिग्रेट नाही करणार, समोरचं आयुष्य आहे, कारण ती परमनंट गोष्ट आहे, तुम्ही ती रिग्रेट नाही करणार. त्याच्यामध्ये थोडा वेळ घालवला ना, हां जसं मी म्हटलं की क्लायंट हा फक्त विचार करून आलेला असतो, त्याला ॲक्च्युअलमध्ये कसं दिसेल माहिती नसतं. आता ॲज अ टॅटू आर्टिस्ट मी व्हिज्युअलाइज करू शकतो की गोष्टी कशी दिसेल. आता चला आपल्याकडे डिजिटल मीडिया आल्यामुळे त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त तर काय तर तुम्हाला याच्यावरती दाखवू शकतो, आयपॅडवरती किंवा कॉम्प्युटरवरती तुम्हाला, हां ते तुमच्या हाताचा फोटो काढून मग त्याच्यानंतर मी त्याच्यावरती प्लेस करून ते तुम्हाला दाखवू शकतो की ते कसं असेल, एवढं इतपत मी करू शकतो. बट त्याच्या पुढे तर मला अगेन की मी जर त्याला सुज्ञान नाही केलं त्या गोष्टीबद्दल, जसं काय काय प्लेसमेंटवरती जेव्हा आपण एक काय काय लोकांना प्लेन सर्कल हवा असतो, आउटलाईन प्लेन सर्कल, बट मी तो असा प्लेस केल्यानंतर बिकॉज त्याचा शेप बिघडू शकतो. क्लायंट बोलेल अरे हां सर्कल केलं आहे, मी त्याला ट्रान्सफर करून दाखवलं, एकदम व्यवस्थित सर्कल आहे, हां ओके फाईन, टॅटू करून तो पैसे मला देणार, माझं काम झालेलं आहे, सगळं काही संपलं विषय. बट ह्याच्यामध्ये जर मला ॲज अ टॅटू आर्टिस्ट ते तिकडे बरोबर नाही वाटत आहे, हे माझं कर्तव्य आहे त्याला सांगणं की हे इकडे बरोबर नाही वाटत आहे, तू त्याची प्लेसमेंट बदल. त्याप्रमाणे जसं मोठ्या सरफेसवरती, आता मोठ्या भिंतीवरती तू छोटीशी पेंटिंग नाही लावणार, मोठ्या भिंतीवरती ती एक सुटेबल पेंटिंग लावशील, अप्रोप्रिएट पेंटिंग लावशील. तसंच आहे, मी बॅकवरती एक बर्ड नाही काढणार, मी रिस्टवरती एक बर्ड काढेल, बरोबर. डिफरन्स काय आहे कॅनव्हसचा. तसं तर ते प्लेसमेंट सजेस्ट करणं ते एक टॅटू आर्टिस्टचं पण काम आहे. ऑफकोर्स आपण खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या असतात तर ते आपल्याला तसंच असलं असं नसतं. असं मला एक हे विचारायचं होतं, एक क्युरिओसिटी होती की तुम्ही आजपर्यंत कोणत्या सेलिब्रिटीचे टॅटू काढलेत आणि ते सर्वात जास्त मिनिंगफुल टॅटू हा कोणत्या सेलिब्रिटीचा वाटला, म्हणजे इन जनरल ते असं. सेलिब्रिटीज तर क्रेयॉन्समध्ये तर येतच असतात, बट मला चान्स मिळाला होता दिया मिर्झाचा काढायचा, प्रतीक बब्बर, आणखीन सायना मल्होत्रा आणि रोहित सराफ, आदित्य नारायण आणि स्लोचिता एक आहे तो त्याचा, आणि काही टी व्ही ॲक्टर्सचे पण अजून काढलेले आहेत. तर मिनिंगफुल टॅटूमध्ये मला दिया मिर्झाचा मिनिंगफुल टॅटू वाटला, कारण तिने जो टॅटू काढून घेतला आहे तिने आझाद लिहून घेतलं आहे, ओके, रिस्टवरती. तो एक वेगळ्या फॉन्टमध्ये मी तिला क्रिएट करून दिला होता. त्याचं मिनिंग तर फ्रीडम आहे ऑफकोर्स, बट तिला तिच्या जसं आपल्याला आपल्या वयोमानानुसार आपल्याला आपल्या गोष्टी कळत असतात की ह्या टप्प्याला हे गोष्टी झालं पाहिजे किंवा जसं काय असेल, तिला मे बी ते फ्रीडम हवं असेल किंवा जाणवलं असेल म्हणून तिने तो फ्रीडम टॅटू करून घेतला. सेकंडली मी प्रतीक बब्बरचं चेस्टवरती त्याच्या आईचं नाव स्मिता ते करून घेतलं होतं. ऑफकोर्स जसं मी मगाशी म्हटलं की आपण आपलं आईवडिलांचे नाव कधी रिग्रेट नाही करत, तर त्यानुसार त्याला असं थॉट आला असेल तर मी कॅलिग्राफी खूप करतो, तर त्याप्रमाणे मी ते स्मिता, आणि ती माझी खूप फेवरेट ॲक्ट्रेस पण होती त्यावेळेसची, मला स्मिता पाटील खूप आवडायची. मी तिचं एक आत्ता रिसेंटली एक पेंटिंग, चारकोल पेंटिंग पण चालू केलं आहे मी, ज्या प्रतीकला गिफ्ट करणार आहे. तर तसं तर ते
ते 2 टॅटू मला जरा जास्त. सायना मल्होत्राने एक काहीतरी मंत्र लिहून घेतलं होतं. मंत्र ऑफकोर्स एक काही आपल्या संस्कृतमध्ये, ते आपल्याला असं काही हार्म करत नाहीत, बट ते आपल्याला काही ना काहीतरी शिकवणच देत असतात, म्हणूनच आपण ते करून घेतो असं मला वाटतं. सो दीज आर द थिंग. राईट. पण त्याच्या व्यतिरिक्त असा कोणता टॅटू आहे जो तुम्हाला लक्षात आहे अजूनपर्यंत की यार ये सही था, बेस्ट था? कारण जेवढे पण तुम्ही आत्तापर्यंत टॅटू काढले त्यापैकी मी शिवा फॉलोवर आहे, ठीक आहे. तर मी एका क्लायंटसाठी त्याने मला रिक्वायरमेंट दिल्या होत्या की त्यांना असं शिवाचा फेस नको होता, शिवाचे एलिमेंट्स हवे होते त्यांना. तर जसं शिवाचे एलिमेंट्स बोलायला गेले तर जटा आल्या, गंगा आली, चंद्र आला, त्रिशूळ, त्यानंतर रुद्राक्ष, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, डमरू आलं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी थोडं म्हणजे की त्यांचं काय काय एलिमेंट्स आहेत ते सगळ्या स्टडी केल्या आणि त्याच्यानंतर मी एक डिझाईन क्रिएट केली. बट त्या क्लायंटला ती डिझाईन आवडली नाही. बट सेकंड डेला एक मुंबईला नाही राहत ते क्लायंट, ते आले बाहेरून, आउट ऑफ मुंबई, आणि त्यांनी मला सांगितलं की मला शिवाचा टॅटू करायचा. आणि मी जसं त्यांना ती डिझाईन दाखवली त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी ती डिझाईन तेव्हाच्या तेव्हा करून घेतली. तर हा जसं मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टच सूट होईल असं नाही आहे, सब्जेक्टिव्ह आहे ते खूप. आणि त्यांना ती म्हणजे असं झालं की त्यांच्यासाठीच ती डिझाईन बनली गेली होती. जसं तुम्ही मागे म्हटलात की ऑलरेडी होती, त्यांना आता आवडली आणि विजिबल झाली. ती म्हणजे मी त्यांना जस्ट दाखवली आणि त्यांनी लगेचच हो बोलले. तर तसं तर ती डिझाईन मला खूप अशी मेमोरेबल आहे की म्हणजे मी एवढा जीव लावून ती डिझाईन बनवली होती. बट ठीक आहे, म्हणजे ज्याच्या नशिबात जे असतं त्याला तेच मिळतं. सो तसं. ह्याच्याकडून एक अजूनही मला एक क्वेश्चन होतं की टॅटूची हिस्ट्री म्हणजे हे कधी आलं आणि कसं आपल्या कल्चरमध्ये हळूहळू चालू झालं? जसं मी सांगितलं की आपल्याकडे हे पहिलेपासूनच कल्चर आहे. जसं आपण बघणार की आपल्या आईच्या हातावरती, आपल्या आजीच्या हातावरती टॅटूज वगैरे होते, ठीक आहे. तर जसं मी सांगितलं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिलेपासूनच आहे की ते आपल्या अंगावरती अशी काही ना काहीतरी गोंधण असायला हवं की जे आपल्यासोबत, कारण आपल्यासोबत असं ॲज सच काहीच जात नाही मेल्यानंतर पण, मरेपर्यंत पण. तर ते लहानपणीच करून घेणं, प्लस त्याच्यामध्ये जे त्यांचं त्यावेळेसचं जे जसं मी सांगितलं ॲक्युप्रेशर पॉईंट किंवा जे हे ॲग्रिवेट करणं होतं, त्या सगळ्या गोष्टी पण कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या की ते नुसतंच असं करायचं म्हणून ती गोष्ट नव्हती. प्लस ते लोक जेव्हा इंक बनवायचे तर ते बिबुआ नावाचा प्रकार असतो, माहिती आहे, ते जाळून त्याच्यानंतर त्याची जी काजळी निघते त्याच्याने ते इंक क्रिएट करून, बिकॉज ते आपल्या मे बी शरीरासाठी ते चांगलं होतं, त्याच्याने पण ऑफकोर्स काही ना काहीतरी एक प्लस पॉईंट होता, म्हणूनच ते त्या पर्टिक्युलर ह्याचं बनवलं जात असं. नाही तर करायला तर त्यांनी वेगळं काही पण यूज केलं असतं, बट ते पर्टिक्युलर यूज करण्यामागे एक रिझन असेल, ऑफकोर्स असेल. ते आपल्या शरीरासाठी, जसं स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं हे असेल किंवा जे काही फॅक्टर्स असतील, आणि ते मेजरली पूर्वीच्या स्त्रियांनाच केलं जात होतं. जर आपण बघू ना हिस्ट्री, कधी माणसांकडे असं जास्त बघितलं नाही मी कधी टॅटू पूर्वीच्या माणसांकडे की त्यांच्या हातावरती काय असेल किंवा असं तसं. जर कोणाला अगदीच हवं असेल तर आय डोंट नो, तर ते करून पण घेत असेल, बट मी मेजरली नाही बघितलेलं आहे. मी जास्त स्त्रियांवरच केलं, कारण त्यांना फोकस करून, जसं इकडे हा एक पॉईंट असतो, इकडे आपण अजून पण आपल्याला असं म्हणतात की तिकडे चंदन लावलं पाहिजे कारण आपलं तो एक केंद्रबिंदू आहे, तर तिथे टॅटू करून घेणं पण एक त्याच्यामागे एक लॉजिक असेल. ओके, तर ते फॅक्टर्स खरंच तिकडे इम्पॉर्टंट असतील, बट त्याच्यानंतर तो एक कमवण्याचा भाग झालेला आहे आणि मग तो आता एक करिअर, एक प्रोफेशन झालेलं आहे. तर हे असं चालत आलेलं आहे. तर तेव्हा मेजरली हेल्थ बेनिफिट्स म्हणून तो एक फॅक्टर असावा असं मला वाटतं, जो की आता करिअर ऑप्शन झालेलं आहे. नाही म्हणजे हे तेव्हापासून चालू झालेलं आता एक आर्ट फॉर्म मध्ये चेंज झाले, प्रॉपर एक आता इंडस्ट्री बनली आहे त्याची. एक अजून एक सध्या तरी एक ट्रेंडिंग येते की खूप आता लोक सिक्रेट टॅटू बनवत असतात किंवा ते त्यांचे फॅन्टसी वाईल्ड टॅटूज असतात. तर मागे मी आलेलो तर माझा एक फ्रेंड आहे जेव्हा टॅटू बनवत होतो, तो अमित करून ज्याने टॅटू काढला होता,
तर त्याला मी जस्ट विचारलं की तू यार असं वाईल्डेस्ट टॅटू काय काढलंय. तर त्यांनी बोललं की त्यांनी एका मुलीच्या याच्यावर असं डॉल्फिन काढलेलं प्रायव्हेट बमवर, म्हणजे असं. तर ते काय आहे आता, हे नवीन कॉन्सेप्ट आणि त्या लोकांच्या मागची अशी मेंटॅलिटी काय असेल, म्हणजे आय नो थोडा आय डोंट नो. लाईक असं एक स्टुडिओला एक क्लायंट आला होता ज्याला बमवरती मिकी माऊस काढायचा होता. आता त्यामागे त्याचं काही लॉजिक असेल ते आय डोंट नो, बट मला असं वाटतं, जसं सपोज असं मला वाटतं की त्याच्या पार्टनरला, ते कोणी पण असू शकतं, मेल फिमेल, त्याच्या पार्टनरला ते तसं आवडत असेल किंवा तसं त्यांना अजून वाईल्ड होत असतील ते, मे बी ते बघून, त्याच्यामुळे असं असू शकतं. आय डोंट नो. मला त्या व्यतिरिक्त असं काही दुसरं कारण नाही वाटत आहे. किंवा पण ते बनवते वेळी पण तुम्ही असं खूप असं तुम्हालाही अनकम्फर्टेबल वगैरे वाटतं का? ऑफकोर्स खूप खूप अनकम्फर्टेबल वाटतं, बट असं नाही, तर आमचं प्रोफेशन आहे तर आम्हाला ते करावंच लागणार आहे. कारण इफ यू पेईंग सम मनी टू अस, तर ते आम्हाला ते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण नाही बोलू शकत नाही. बरोबर. आणि कारण एकाचा जरी वाईट रिव्ह्यू बाहेर गेल्यानंतर तो 100 जणांपर्यंत नक्कीच पोहोचतो. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मला कस्टमर हा देव असतो, तो तेच आहे. नाईस. दुसरं एक अशी गोष्ट आहे की मला पिअर्सिंग बद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण ती अशी गोष्ट आहे मला त्याबद्दल नाही माहिती काय, आणि ते नक्की काय असतं. ओके, सो पिअर्सिंग बेसिकली आपल्याला लहानपणापासूनच एक कानाच्या लोबला होल केलेले असतात. ओके, तिकडे आपल्याला सगळ्यांनाच, मुलगा असेल मुलगी असेल कोणालाही. हां, आता ते आपल्यावरती असतं की आपण ते पुढे न्यायचं आहे की नाही न्यायचं. जसं काही काही लोक घालतात काही ना काहीतरी कानामध्ये आणि ते तसं ओपन ठेवतात ते होल. अगेन जसं मी ॲक्युप्रेशर पॉईंट सांगितले, तोच एक भाग आहे. ओके, बट आत्ता ॲट प्रेझेंट कसं झालेलं आहे की आता माझे पण पिअर्सिंग मी केलेलं आहे, ह्याला हे जे खालचं आहे याला म्हणतात एक्सटेन्शन. अच्छा. ओके, हे बॉडी मॉडिफिकेशनमध्ये येतं. हा पूर्ण कन्सेप्ट हा बॉडी मॉडिफिकेशनचा आहे. म्हणजे टॅटूइंग पण हे बॉडी मॉडिफिकेशनमध्ये येतं, पिअर्सिंग पण येतं. त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स, जसं स्कारिफिकेशन येतं. स्कारिफिकेशन ते काय असतं? स्कारिफिकेशन म्हणजे जसे पूर्वीचे लोक ब्रेकअप झाल्यानंतर असे ब्लेड मारून घ्यायचे, ते आता पण होतं स्कूलमध्ये वगैरे. त्याच्यानंतर त्याच्यावरती जो हील झाल्यानंतर जो असं बम्पी येतं ना, त्याला तो स्कार असतो. बरोबर, स्कार. तर आता तसा ट्रेंड आहे, तसे टॅटू करून घेतात लोक. स्कारिफिकेशन तो एक ट्रायबल भाग आहे, म्हणजे ट्रायबल लोक तसं करतात अजून पण. आपले ट्रायबल लोक नाही, ते आफ्रिका किंवा ते लोक बॅम्बूचे ते वरचं जे साल असतं ना, एकदम वरची पातळ साल, ती काढून त्याच्याने पाठीवरती एक सर्टन टाईपमध्ये ते लोक मारतात. आणि मग ते जेव्हा हील होतं ना, ते असे क्रिसक्रॉसमध्ये किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या टाईपमध्ये ते तसं वरती येतं, ती स्किन वरती येते, त्याला स्कारिफिकेशन असं म्हणतात. ते ट्रायबल ऑथेंटिक ते नॅचरल पद्धतीने करतात. आत्ता आपल्याकडे सर्जिकल ब्लेडने ते कट करून, बट त्याच्यासाठी पण खूप नॉलेज असणं आवश्यक आहे. बॉडी मॉडिफिकेशनमध्ये अजून येतं की लोक, जसं मी मगाशी म्हटलं की फेमस होण्यासाठी काही करतात. ठीक आहे, आता तर मी हल्ली बघितलंय कोणतरी, तो जपानचा का कोणतरी, तो एक कुत्रा झालेला आहे तो माणूस. तुम्ही लोकांनी बघितलं असेल. तो लिटरली त्याने ती सर्जरी करून, ते सगळ्या गोष्टी करून तो कुत्रा झालेला आहे आणि तो कुत्र्यासारखाच बिहेव करतो. अगेन, तर ते काही काही लोक इथलं स्किन काढून टाकतात बॉडी मॉडिफिकेशनमध्ये, कारण काहीतरी वेगळं दिसतं. प्लास्टिक सर्जरी टाईप ते सर्व गोष्टी. हां, ती पूर्ण स्किन काढून टाकतात, दोन्ही साईडची किंवा एक साईडची, किंवा नाकाच्या इथली स्किन काढून टाकतात. हे थोडं खूप पुढचा भाग आहे हा. म्हणजे जनरली आपल्याकडे तसं नाही चालत, पण आपल्याकडे असं लोकांना बघितल्यानंतर मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे असं लोक बोलतात. बरोबर, बट ते लोक ॲक्सेप्ट नाही करणार ती गोष्ट. ठीक आहे. सेकंडली, आता जसं पिअर्सिंगबद्दल बोलत होतं, हे एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शनमध्ये अजून एक प्रकार येतो की आता हे जे आपलं नॉर्मल होल असतं ते आपण हळूहळू MM-ने वाढवायचं असतं, स्ट्रेच करायची असते स्किन बेसिकली. ते डिपेंड की तुमचा इयर लोब किती टच्ड आहे किंवा किती थोडा हे आहे, ओपन आहे, त्यानुसार तुम्ही स्ट्रेच करून तुम्ही तेवढ्यापर्यंत वाढवू शकता. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो पंच. तर तेव्हा जेव्हा आपण पंच करतो ना, तेव्हा तो पर्टिक्युलर पोर्शन स्किन काढून टाकतो आपण.
दुखत असेल ना ते, तर पेनफुल असेल. हे तुम्ही कसं केलेलं, म्हणजे पंच करून केलेलं की हळूहळू? हे माझं एक्सटेन्शन आहे. ओके ओके. हळूहळू एक्सटेंड करून ते एक्सटेन्शन आहे. जर मी हे घालायचं सोडून टाकल्यानंतर मी बॅक टू नॉर्मल होईल ते. बट एक सर्टन कमी बॅक टू नॉर्मल होऊन जाईल, पण एक सर्टन पिरियड नंतर. पंचमध्ये ते कधीच बॅक टू नॉर्मल जात नाही, कारण ती तेवढी स्किनच काढून निघून जाते. आणि ज्या प्रकारे मी मगाशी पण म्हटलं की आपण हे ब्युटी एनहान्स करतोय, जसं जनरली आता मुलं पण करतात ऑफकोर्स खूप सारे पिअर्सिंग वगैरे वगैरे. राजस्थानमध्ये पण खूप तुम्ही बघितलं असेल की ते लोकांचं मेल लोक पण खूप असं पिअर्सिंग घालणं आणि ते बाली वगैरे. बरोबर. हा मुली जास्त करतात ही गोष्ट. तर त्याच्याने काय होतं की एखाद्याची ब्युटी अजून एनहान्स होते. जसं की आता मी ॲज अ पिअर्सर मी त्यांना जसं टॅटूमध्ये पण की लोक येतात मला सांगतात की मला इथे टॅटू करायचं आहे, पण जसं मी म्हटलं की त्यांना तो तिकडे सूट नाही होणार, तसंच ते लोक पण घेऊन येतात की मला फोटोज घेऊन येतात, मला इकडे पिअर्सिंग हवी, इकडे पिअर्सिंग हवी आहे. बट मी त्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला ही पिअर्सिंग जास्त चांगली वाटेल, ते तुमच्यावरती आहे. मी तुम्हाला फक्त एक सजेशन देतो आहे अकॉर्डिंग टू कानाचा शेप. ठीक आहे, कितपत जागा आहे तिकडे पिअर्सिंगचं स्टड होल्ड करेल नाही करणार, ह्या गोष्टी. अगेन जसं मी मगाशी म्हटलं की हे माझं नैतिक कर्तव्य आहे की मला त्यांना ती गोष्ट अवेअर करून देणं हे आवश्यक आहे, ना की मी फक्त पैसे कमवणं. भले जर उद्या त्यांना तिकडेच हवं असेल आणि तिकडे ती गोष्ट होत नसेल, सपोज की त्यांना नाही मला इथेच पिअर्सिंग हवं आहे आणि मी त्यांना सांगितलं की इकडे होल्ड नाही करणार किंवा इकडे नाहीच करू शकत आपण, किंवा नर्व्स येते, जे काही फॅक्टर असतील, तर मला ते पैसे गेलेले परवडतील, पण मला त्यांना परमनंटली डॅमेज ती गोष्ट नाही करायची. आवाजच येत नाहीये त्याच्यानंतर. तर मला ते मी पैसे कमावून त्या गोष्टीला ते परमनंट डॅमेज झालेले ते मला चांगलं वाटणार. बरोबर. म्हणून मग मी त्यांना ते सजेस्ट करतो की जरी भलेही ते नाही झालं तरी चालेल, माझे क्लायंट गेले तरी चालेल, बट उगाच काहीतरी करायचं आणि आपण पैसे घ्यायचे तर ते माझ्या रॉंग वाटतं. म्हणून अदरवाईज पिअर्सिंग लाईक आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि ऑफकोर्स लाईक काही लोक करतात, काही लोकांचं एवढं हे नाही आहे, म्हणजे त्याकडे कल नाही आहे सध्या तरी. बट जेव्हा आपण दुसऱ्याचं बघतो तेव्हा ते चांगलं वाटतं आणि मग येतात लोक विचारायला. ते स्कारिफिकेशनवरून आठवलं, माझ्या पण क्लासमध्ये एक रोहन करून मुलगा होता, जेव्हा त्याला प्रिया नाही बोललेली 9th क्लासमध्ये, तरी पण असं ते राऊंडर घेऊन त्यांनी स्कारिफिकेशन केलं होतं. त्याला अजूनही ते आठवतं. पण मस्ती करतोय. पण मला अजून एक लास्ट म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन हे आहे की ज्याही मुलांना असे टॅटू एन्थुसियास्ट ज्यांना काढायचं आहे, ते आता त्याचे मे बी 17-16 इयर्सचे असतील, की जेव्हा काढायचं जेव्हा ते असे डाऊट खात असेल, त्यांना काय वाटतं, तुम्ही काय बोलाल त्यांच्यासाठी? 16-17 वर्षामध्ये तुम्ही डिसिजन बरोबर घ्यालच असं नाही आहे. ओके, आता आमच्याकडे जे 16 जनरली 18+ एज मुलांना किंवा मुलींना आम्ही टॅटूज करतो. अदरवाईज अंडर एज असेल तर आम्हाला त्यांचं पॅरेंटचं कन्सेंट लागतं. ओके, आयदर त्यांना मेल पाठवावा लागतो आम्हाला, तरच आम्ही ते करतो. अदरवाईज कोणीतरी मोठं घरातून आलं पाहिजे जे त्यांच्या जवळचेच असतील, जसे आई वडील किंवा वगैरे वगैरे. अदरवाईज आम्ही टॅटू नाही करत. सेकंडली, कितीतरी आता पॅरेंट्स जागृत झालेले आहेत की जे लोक खूप स्टडी करतात की अबाउट इंक, अबाउट निडल्स, अबाउट टॅटू स्टुडिओ, अबाउट आर्टिस्ट, आणि मग त्यांना ते पॅरेंट्स येतात त्या मुलांसोबत बसून कन्सल्टेशन करतात आणि मगच ते टॅटू करायला हे करतात. आत्ता मी 2 दिवसापूर्वीच एक ते US राहतात, त्याच्या आईने माझ्याकडून टॅटू काढला होता. त्याच्या वडिलांनी आत्ता माझ्याकडून त्यांचा फर्स्ट टॅटू काढला. आणि दोघांच्या कन्सेंटने एक मुलाने आत्ता एक त्याचा फर्स्ट टॅटू काढला. तर त्यांचं डिस्कशन असं होतं की जर याची बॉडी ग्रो झाली तर मग हे किंवा ते किंवा असं तसं. तर जसं मी सांगितलं की तो फॅक्टर असतो की आपण फ्युचरचा पण विचार करून चालणं हे गरजेचं आहे. आत्ता आपली बॉडी स्ट्रक्चर अशी आहे, बट उद्या तू जर मी तुला सांगितलं की तू इथे टॅटू कर आणि तू बोलशील मी उद्यापासून जिम जाणार आहे किंवा मी आता जिम करायला चालू केली आणि माझे मसल वाढले तर मी काय करू, किंवा मग टॅटूचं स्ट्रक्चर कसं होईल वगैरे वगैरे. तर ऑफकोर्स ते मॅटर करतं, बट अगेन लाईक तू ड्रास्टिकली चेंज नाही होणार आहेस.
हा बरोबर. तू 100चा 200 नाही होणार आहेस, तू 100चा 120 140 पर्यंत जाशील मॅक्सिमम. त्यालाही खूप टाइम लागेल. तर बट अगेन लाईक हे 16-17 वर्ष एजमध्ये आपले बॉडी डेव्हलप होत असते, तर त्यानुसार प्लेसमेंट सांगणं किंवा हे ऑफकोर्स अगेन टॅटू आर्टिस्टला गरजेचं आहे किंवा त्या पेरेंट्सना पण तेवढं समजवणं हे गरजेचं आहे. बट माझ्या मते त्या एजमध्ये पण ती इम्पल्सिव्ह डिसिजनच असते की मला हेच काढायचं आहे, आणि नंतर ती रिग्रेटमध्ये कन्वर्ट होते, कारण त्यांना मग ते असं वाटायला लागतं की अरे मला हे नाही काढलं पाहिजे होतं. जसं आपण हळूहळू मॅच्युअर होतो, आपल्याला गोष्टी कळायला लागतात की मला हे नाही केलं पाहिजे होतं, मला हे असं केलं पाहिजे होतं. सो त्यानुसार तर मी नाही पण नाही म्हणणार आणि मी हो पण नाही म्हणणार 16-17 वर्षामध्ये. बट ऑफकोर्स तुम्ही जर पॅरेंटशी बोललात आणि जर ते तुम्हाला चांगले समजवू शकले किंवा तुम्ही टॅटू आर्टिस्ट सोबत बोललात तरी चालेल, ओके, विथ पॅरेंट्स, ते जास्त तुम्हाला क्लिअरिटी देऊ शकतील असं मला वाटतं. मी जेव्हा मला काढायचं होतं ना फर्स्ट टॅटू, मी गेल्या वर्षीच काढला, 21चा होतो तेव्हा. तर मला एका फ्रेंडनी सांगितलेलं की ज्यांनी खूप टॅटू काढलेले, तो बोलला की आत्ता ॲट दिस एज आहे ना, तू ॲटलिस्ट जो टॅटू तू विचार करतोय त्याला तू 6 महिने नाही तर 1 वर्ष दे, त्याबद्दल फक्त विचार कर आणि बघ तुला 1-2 वर्षानंतर ही त्या टॅटूचा सेन्स वाटतंय का, जर वाटतंय तर बनवून घे. पण तू लगेच आता ह्या एजमध्ये जाशील आणि बनवशील, मग नंतर रिग्रेट करशील, तर ते थोडं डिफिकल्ट जाईल नंतर. पण हा लास्ट क्वेश्चन माझं हा होतं की जे ही आता मुलं असतील ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, कारण मला माहिती नाही की समजा म्हणजे मला आता माझा कोण फ्रेंड आला आणि त्याला टॅटू आर्टिस्ट वगैरे असं बनायचं असेल, तर ते काय त्यांनी प्रोसिजर फॉलो केली पाहिजे आणि त्यांनी कुठले मे बी स्कूल असेल किंवा काय असेल. सी क्रेयॉन्स टॅटू पण हे प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं ऑफकोर्स. लाईक मी त्यांच्याकडे शिकून मी त्यांच्यासोबत 12 वर्ष झाले मी काम करतो आहे समीर सरांसोबत. तर आता जसं ही एक इंडस्ट्री बनलेली आहे, ओके, तर याच्यामध्ये जसं मी सांगतो की काही काही लोकांना फरक नाही पडत की तुमच्यासोबत काय होतं किंवा तुम्हाला काय करायचं, त्यांना फक्त त्यांच्या पैशाशी मतलब आहे. तुम्ही शिका किंवा नका शिकू, ओके, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. असे खूप सारे स्कूल्स आहेत की जे तुम्हाला आमिष दाखवतील की तुम्ही महिन्याचे 1 लाख कमवाल, 2 लाख कमवाल आणि तुम्ही एकदम प्रो आर्टिस्ट होणार. तुमच्यासाठी सगळं काही डिझाईन करून ते कोर्स देतात की तुम्ही एकदम प्रो आर्टिस्ट आहात आणि तुम्ही असेच होणार आणि तसेच होणार. बट ठीक आहे, मला मान्य आहे किंवा मी त्यांच्या बाजूने पण मी बोलू शकतो की हा बाबा चला ठीक आहे, तुम्ही एवढं सगळं प्रोव्हाइड करून तुम्ही एवढं सगळं चांगला आर्टिस्ट पण बनवून काढाल, बट मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर एक सिंगल लाईन काढता येत नसेल, तुम्ही 3D कितीही चांगलं काढत असाल, 3D 4D 5D जे काही काढत असाल तुम्ही स्क्रीनवरती, बट तुम्हाला एक सिंगल लाईन नाही काढता आली कारण मार्केटमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पोर्ट्रेट्स नाही मिळणार आहेत. बरोबर आहे, हे फॅक्ट आहे. बरोबर. उद्या कोणी एक कॅमेरामन भले त्याने US वरून कोर्स करून आला आणि त्याला फिल्म मेकिंगचा त्याने पूर्ण कोर्स केलेला आहे, बट त्याला इकडे येऊन जर शॉर्ट फिल्म करावं लागलं तर तो करणार नाही. त्याला त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे, बेसिक नॉलेज असणं हे कधी पण आवश्यक आहे. अदरवाईज तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन करूच शकणार नाही. बरोबर, कारण तुम्हाला त्याशिवाय काहीच येत नाही. मला फक्त पिझ्झा बर्गर बनवता येतो, मी गाडी टाकली आहे, पण मला आता वडापाव मागतायत लोक तर मला वडापाव बनवता येत नाही, मी काय करू. बरोबर. मे बी नॉर्मल ड्रॉइंग झाली किंवा ते सर्वात पाया मजबूत असणं नेहमीच आवश्यक आहे आणि ते करायला पाहिजे. सी जसं म्हणून मी सांगितलं की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जे एक्स स्टुडंट असतील कुठल्या पण स्कूल्सचे, तुम्ही त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारा किंवा तुम्ही जे तिकडे ॲट प्रेझेंट काम करतायत लोक किंवा खरं जे काय असेल ते जाणून घ्या. आईवडील आपले मेहनतीचे पैसे भरतात एखाद्या स्कूलमध्ये, भले ते किती पण असेल की बाबा चल करिअर ऑप्शन आहे आणि असं दाखवलेलं आहे की 1 लाख रुपये कमवणार, 2 लाख रुपये कमवणार, तर हा करून घेईल किंवा ही करून घेईल किंवा जे काय असेल ते. बट ॲक्च्युअल मार्केटमध्ये आल्यानंतर ते तसं नाही आहे, ते फॅक्ट नाही आहे. तर जसं मी सांगितलं की लोकांना वेडं बनवायला लोक बनवत आहेत आणि लोक वेडं बनतायत ना, त्यांची जास्त चूक आहे. लोक धंदा खोलून बसलेत. तर त्यांनी एक त्या स्कूलबद्दल, त्या आर्टिस्टबद्दल, त्या सगळ्या गोष्टींबद्दल पेरेंट्सने मेजरली आणि ऑफकोर्स स्टुडंटने पण
थोडं रिसर्च केलं पाहिजे, कारण गुगल आपल्याकडे आजकाल सगळेजण, तुम्हाला एक साधं काही हे जरी मागवायचं असेल तुम्ही रिव्ह्यू चेक करा किंवा कोणालाही तुम्ही रिच आउट करू शकता गोष्टींना. आपल्याकडे एवढं आता हे खूप वास्ट झालेलं आहे इंडस्ट्री की तर 2 पर्सन नंतर 3ऱ्या पर्सनला एक डाटू आहे. हां ओके, तर एवढं जवळजवळ आलं आहे, एवढं कनेक्टिव्हिटी आहे की तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या मित्राच्या ओळखीमध्ये किंवा अजून थोडं लांब गेलात तर तिथपर्यंत तुम्हाला रिच आउट आरामात मिळेल चांगल्या टाटू स्टुडिओबद्दल, त्यांच्या कोर्सबद्दल. आणि हे कसं असतं की एक प्लॅन कोर्स असतात, जसं की चला ठीक आहे, आता तुम्ही एखादा चांगला टाटू स्टुडिओ शोधला, ओके, तर तुम्ही तिकडे जाऊन ते तुम्हाला, जसं आमच्याकडे एक प्लॅन आउट कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंगपासून सगळं शिकवलं जातं, स्क्रॅचपासून. त्याच्यामध्ये तुमचं ड्रॉइंग टेक्निक्स क्लीन केल्या जातात, त्याच्यानंतर तुमचं चारकोल किंवा जे काही कॉन्ट्रास्ट क्रिएट कसं करायचं असते किंवा जे काही गोष्टी आहेत ते क्लिअर केल्या जातात. मग त्याच्यानंतर तुमचं फेक स्किनवरती तुमचे प्रॅक्टिसेस केले जातात आणि मग त्यानंतर तुमचे रिअल स्किनवरती येतं. सो असा पूर्णपणे एक प्लॅन केलेला एक कोर्स असतो. तर करिअर ऑप्शन चांगलं आहे, बट अगेन इट डिपेंड की आजकाल तर लोकांचे मन खूप असे फ्लक्च्युएट होतात. बरोबर, की मला आता हे नाही, मला हे करायचं हे करायचं. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडं प्लॅन करून, जर त्यांनी थोडं प्लॅन करून जर रिसर्च केलं तर बरं होऊ शकतं. थोडा अभ्यास केला पाहिजे कुठेही जाण्याआधी. पण मजा आली आज पॉडकास्ट करून. तुम्हाला कसं वाटलं? मला खूप भारी वाटलं. मला लोकांपर्यंत पोचता आलं किंवा मला लोकांना जर ह्या माध्यमातून जर काही सांगता आलं किंवा त्यांना जागृत करता आलं तर जास्त बरं वाटेल मला. की त्यांचं थोडं स्टडी कुठे आणि कुठल्या दिशेने असलं पाहिजे आणि कसं असलं पाहिजे ते थोडं मला त्यांना सांगता आलं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं तर जास्त बरं होईल. आणि मलाही आज मजा आली, कारण खूप काय असे डीपमध्ये जाता आलं. कारण जनरली काय होतं ना की आपण टॅटू तर एक फक्त माहिती आहे, रे टॅटू बनवतात, हा स्टुडिओ आहे, पण त्याच्या मागची जी स्टोरी असते की काय पद्धती असतात, किती टाईप्स असतात, मग ते जे तुम्ही बोला प्लेसमेंट, स्पिरिच्युअलिटी, मग त्यानंतर खूप आफ्टर केअर वगैरे, म्हणजे खूप गोष्टी असतात त्याला घेऊन. तर खूप काही शिकायला मिळालं आणि मला तर खूप मजा आली. तर थँक्यू सो मच. आपण परत एकदा नक्कीच पॉडकास्ट करू सोबत आणि थोडं अजून डीपमध्ये जाऊ जे टॉपिक्स राहिले आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुम्ही दीपक यांनाही फॉलो करू शकता, त्यांची इंस्टाग्राम लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. नक्कीच तुम्हाला कधी टॅटू वगैरे काढायचा असेल नक्कीच त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला चांगलं गाईड करतील. आणि मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.